पौण्ड्रं दध्मो महाशङ्खः भीमकर्मा वृकोदरः पञ्चजन्यं दध्मौ श्रीकृष्णः पांडवश्चैव दिव्यशंखो ददौ. मित्रांनो, युद्ध सुरू होण्याआधी अर्जुनाने आणि श्रीकृष्णाने आपले महाशंख वाजवले. शंखाचा आवाज फक्त युद्धाचा प्रारंभ नाही, तर धर्म आणि न्यायाची आव्हान देखील आहे. आपण विचार करा, जर आपण आपल्या जीवनात मोठे निर्णय घेणार असाल तर आपला शंख म्हणजे काय? आपले धैर्य, तयारी की मानसिक शक्ती? अर्जुनाला शंख वाजवताना भीती वाटली होती, पण श्रीकृष्ण त्याला मार्गदर्शन देत होते. मित्रांनो, जीवनातील कोणतीही आव्हाने आपल्याला थांबवू शकत नाहीत, जर आपण मानसिक स्थिरता आणि योग्य मार्गदर्शन स्वीकारले. मन एकाग्र करा आणि संपूर्ण व्हिडिओ बघा. शंख वाजवणे म्हणजे फक्त आवाज नाही, तर आपले मन आणि आत्मा एकत्र करून संदेश देणे आहे. मी तयार आहे, मी धर्माच्या मार्गावर आहे. मित्रांनो, तुमच्या आयुष्यातील आव्हानांसाठी तुम्ही तयार आहात का? कधी विचार केला आहे का की आपली तयारी, मनोबल आणि एकाग्रता किती मजबूत आहेत? गीतेत शिकवलेले हेच महत्त्वाचे: धैर्य, मानसिक शांती आणि आत्मविश्वास. शंख वाजवताना अर्जुनावर आलेली भीती आपल्या जीवनातील अडचणींवर मात करण्यास आपल्यालाही शिकवते. हा होता भाग 20, अर्जुनाचा शंख आणि धर्माची आव्हान. पुढच्या भागात आपण पाहणार युद्धातील रणनीती आणि निर्णयाचे महत्त्व. पुढचा भाग नक्की पहा, फक्त अमोक चॅनलवर उद्या सकाळी 8 वाजता. गीतेचा विचार मनात ठेवा. जय श्रीकृष्ण.